नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 29 सप्टेंबर 2025। तर आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो होतो आणि आज रोजीची कंडिशन काय आहे हे आपण थोडंसं बघणार आहोत। कारण की सतत पडणारा मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस जे आहे हे सर्वच भागामध्ये पडत आहे आणि आमच्या भागामध्ये सुद्धा हा पाऊस जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होता। आणि ही आपण लागवड केलेली आहे सरीवरंबा म्हणजे गादी वाफा पद्धतीने, टोकन पद्धतीने। तर आपल्या शेतामध्ये साधारण नुकसान जे म्हणतो साधारण 20 ते 25% नुकसान याच्यामध्ये झालेलं असेल। फक्त त्याच्यामध्ये आपण एक वाचलो म्हणजे ते म्हणजे सरीवरंबा केल्यामुळे। कारण की ज्या शेतकऱ्यांनी सरीवरंबा केलं नाही त्याच्यामध्ये सर्वात जास्त नुकसान जे म्हणतो आपण हे त्या ठिकाणी बघायला मिळते। तर सरीवरंब्यामुळे नुकसानीचं जे आपण प्रमाण काढतो ते कमी होते, कारण की पाणी वापसा कंडिशन म्हणतो हे लवकर होते। सध्याला बघू शकता आज पाऊस उघडला आणि जमिनीतून पाणी संपूर्ण निचरा जे म्हणतो आपण हे झालेलं आहे आणि जिथंशी पाणी धरते ते जमीनसुद्धा पाणी धरून ठेवत नाही। कारण की याच्यामध्ये जे वाफा म्हणतो गादीचा आपला तो वरचा भाग संपूर्ण नालीवाटी पाणी जे आहे हे वाहून जाते। तेच या उलट जे शेतकरी प्लेन जमीन घेतात सोयाबीन, त्यांच्या शेतामध्ये आज रोजीसुद्धा पाण्याचे जे प्रमाण दिसते हे आज रोजीसुद्धा जास्त प्रमाणात दिसते। तर हे वापसा कंडिशन येण्यामागचं कारण म्हणजे हे जे वरम आहे आणि हे नालीवाटी पाणी वाहून जाणे, त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणीचा वाहायला जे म्हणतो आपण हे याच्यामध्ये दिसतं आपल्याला। कारण की याच्यामध्ये झाडेसुद्धा काही आडवे पडलेले तुम्हाला दिसत असतील, पाहू शकता संपूर्ण आडवे झाडं पडलेले आहेत। फक्त काही जे आपण नुकसानचं म्हणतो कमी, तर ते फक्त कमी होण्याचं कारण म्हणजे जे आपण सरीवरंबा करतो त्याच्यामुळे। सरीवरंबा करूनसुद्धा साधारण 20 ते 30% नुकसान याच्यामध्ये आपल्या सोयाबीनचं झालेलं दिसतं आपल्याला। परंतु बरेच शेतकऱ्यांना साधारण 100% नुकसानसुद्धा याच्यामध्ये झालेलं आहे। तर पाहू शकता ही व्हेरायटी आहे MAUA 725। शेंगा संपूर्ण काळ्या पडलेल्या आहेत, परंतु याला आपण काही मार बसला का बघू आपण। कारण की सोयाबीन कंटिन्यू पाहत असल्यामुळे सोयाबीन काळं पडणे असा प्रकार होत असते। तर याच्यामध्ये तो प्रकार दिसत नाही। शेंगा जरी काळ्या पडल्या तरी दाणे एकदम चमकदार आहे आणि ही व्हेरायटी आहे MAUA 725। बाकीच्या व्हेरायटीपेक्षा जसं की आपण पांढऱ्या फुलाच्या व्हेरायटी लावलेल्या आहेत त्याच्यापेक्षा याला जे कोमं आहेत हे याला दिसत नाही। हे याचं थोडंसं विशेष म्हणता येईल आपल्याला। त्याचं दुसरे कारण असू शकते की हे व्हेरायटी थोडीशी लवकर आली होती काढायसाठी आणि वाळल्यानंतर याच्यामध्ये कंटिन्यू पाऊस झाला, त्याच्यामुळे सुद्धा असू शकते की याला कोंब आले नाही। परंतु जे झाडा शेंगा हिरव्या होत्या त्यालासुद्धा आपल्याला कोंब दिसत नाहीत। जसं की आता तुम्ही हे बघू शकता, हे झाड थोडंसं सुकलेलं आहे म्हणजे हिरवं दिसतं आपल्याला, यालासुद्धा थोडीशी कोंब दिसत नाही। हे थोडंसं याच्यामध्ये फायद्याचं आपण म्हणू शकतो की MAUA 725ला कोंब याला आलेले नाही। बाकीच्या व्हरायटीला जसं की आपलं 1135 आहे, मालविका आहे, 1210 आहे, याला थोडीशी कोंब आपल्याला दिसलेली आहेत शेतामध्ये। परंतु माऊसला जी MAUA 725 याला कोंब दिसले नाही, म्हणजे आहेत परंतु एकदम कमी ज्याला म्हणता येईल आपल्याला ते याच्यामध्ये दिसत आहे। हे 2 एकरमध्ये आहे आपली लागवड, 4 फुटाचा बेड आणि याच्यावर आपण घेतलेलं आहे 3 लाईनी। याची काढणी व्हायला पाहिजे होती साधारण 93 ते 95 दिवसामध्ये। 104 दिवस होऊनसुद्धा याची काढणी आपण करू शकलो नाही, कारण की जमिनीमध्ये ओलावा खूप आहे, प्रमाणापेक्षाही जास्त ओलावा या ठिकाणी आहे। नालीचा भाग, उमाटावरचा भाग एकदम कोरडा दिसते। हे जे बत्कल भाग म्हणतो आपण तो भाग आहे आपल्या शेतामधला। पाहू शकता कंडिशन सोयाबीनची आज रोजी कशी आहे। आपण बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता की कंडिशन काय आहे काय नाही, कारण की शेतामध्ये सुद्धा येणं मुश्किल होतं। एवढं पाऊस जे आहे हे आमच्या भागामध्ये सतत चालू होतं, त्याच्यामुळे आपण शेतामध्ये व्हिडिओ जे आहे हे आपण टाकलेले नाही। तर ही कंडिशन आपली आज रोजी जी आहे।